मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतेच आपण क्लास 9 च्या मुलांसाठी ट्रिग्नोमेट्री हा लेसन बघत आहोत। आज लेक्चर नंबर 2 आपण बघणार आहोत। जर तुम्हाला लेक्चर नंबर 1 बघायचे असेल म्हणजे इंट्रोडक्शन बघायचे असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 9 चे बाकीचेही लेसन आपण अपलोड केलेले आहेत। ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आज आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 8.1 आणि याच्याशी रिलेटेड असणारे जे रेशोज आहेत किंवा इंट्रोडक्शन आहे ते आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे। जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि तिथे तुम्हाला डिटेल मध्ये ट्रिग्नोमेट्रीचे रेशोज एक्सप्लेन केलेले आहेत। तर मग चला स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 8.1 ला। आणि त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय दिलेला आहे बघा आपल्याला। इन द फिगर अँगल आर इज द राईट अँगल ऑफ अ ट्रायंगल PQR। आता बघा PRQ किंवा PQR हा आपला ट्रायंगल आहे आणि त्यामध्ये अँगल आर हा किती दिलेला आहे आपल्याला, 90 डिग्री दिलेला आहे। काय करायला सांगितले पुढे बघा, राईट द फॉलोइंग रेशोज, आणि आपल्याला जे पुढचे रेशोज दिलेले आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत। फर्स्ट रेशो आहे आपला साइन पी। आता या ठिकाणी बघा साइन पी चा जो फॉर्म्युला आहे तो काय असणार आहे या ठिकाणी, तर अपोजिट साइड ऑफ अँगल पी, इथला हा जो असतो तो थीटा असतो, म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, पी दिलेलं आहे, म्हणजे अँगल पी असणार आहे अपॉन काय फॉर्म्युला आहे आपला, हायपोटेनियस। ठीक आहे। आता या ठिकाणी बघा साइन पी इज इक्वल्स टू, आता साइन पी कुठे आहे बघा, हा अँगल घ्यायचा आहे आपल्याला, आणि साइन पी ची अपोजिट साइड कुठली असणार आहे या ठिकाणी, क्यूआर असणार आहे, म्हणून इथे येणार आहे आपला क्यूआर अपॉन हायपोटेनियस म्हणजे काय, 90 अँगलच्या समोरची जी साइड असते ती म्हणजेच आपली हायपोटेनियस असते। कुठली आहे हायपोटेनियस, PQ, म्हणून इथे येणार आहे PQ। ठीक आहे। आता सेकंड वन आहे आपला रेशो कुठला आहे, कॉस क्यू। कॉस क्यू चं काय असणार आहे इथं, तर ऍडजसंट साइड ऑफ अँगल काय दिलं इथे, आता क्यू दिलेलं आहे। प्रत्येक वेळेला अँगल आपल्याला चेक करायला लागतो, नाहीतर आपल्या ज्या साइड्स आहेत त्या रॉंग येऊ शकतात, आणि आपण काय असणार आहे या ठिकाणी, हायपोटेनियस। ठीक आहे। आता बघा कॉस क्यू बघतोय आपण, क्यू जो आहे तो कुठे आहे बघा या ठिकाणी, आणि आपल्याला आता काय सांगितलेलं आहे, तर कॉस क्यू म्हणजे काय असतं, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस असते। आता क्यू ची ऍडजसंट साइड कुठली आहे या ठिकाणी, क्यूआर आहे, बरोबर आहे, म्हणून इथे आले क्यूआर अपॉन हायपोटेनियस काय राहणार आहे, PQ राहणार आहे। हा झाला आपला कॉस क्यू चा रेशो, हा होता आपला साइन पी चा रेशो। ठीक आहे। नेक्स्ट आहे थर्ड वन, तो आहे आपला टॅन पी। आता टॅन पी म्हणजेच काय असतं, तर अपोजिट साइड्स ऑफ अँगल पी अपॉन काय असणार आहे, ऍडजसंट साइड्स ऑफ अँगल पी असणार आहे, म्हणून इथे येणार आहे। आता मी शॉर्टकट मध्ये लिहितीये, तुम्ही फुल फॉर्म मध्ये ते राईट करायचं आहे, अपोजिट साइड ऑफ अँगल पी अपॉन ऍडजसंट साइड ऑफ अँगल पी। आता बघा पी अँगल आलेला आहे परत। आता पी अँगल म्हणजे टॅन पी म्हणजेच काय असतं, तर अपोजिट अपॉन ऍडजसंट असतं। अपोजिट काय आहे, त्याच्या समोरची बाजू, म्हणजे काय आली बघा, क्यूआर आली या ठिकाणी, क्यूआर अपॉन ऍडजसंट काय आहे या ठिकाणी, पीआर आलेले, म्हणजे टॅन पी इज इक्वल्स टू क्यूआर अपॉन काय आले, पीआर आले। आता फोर्थ वन बघते, फोर्थ वन काय आहे या ठिकाणी, टॅन क्यू। टॅन क्यू चा परत एकदा फॉर्म्युला काय असणार आहे, हाच असणार आहे, फक्त इथला अँगल चेंज होणार आहे, म्हणजेच येणार आहे बघा अपोजिट साइड्स ऑफ अँगल क्यू अपॉन ऍडजसंट साइड्स ऑफ अँगल क्यू, म्हणून अपोजिट साइड, आता क्यू अँगल घ्यायचा, मगाशी आपण पी घेतला होता, आता क्यू घ्यायचा, क्यूच्या अपोजिट म्हणजे काय असणार आहे, पीआर असणार आहे या ठिकाणी अपॉन ऍडजसंट म्हणजे जवळची बाजू कुठली आहे, क्यूआर असणार आहे। म्हणजे बघा टॅन पी आणि टॅन क्यू काय आले आपले, इन म्हणजे वेगवेगळे आलेत, का तर अँगल चेंज होते त्याच्यामुळे। हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 2 बघतोय। क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा, इन द राईट अँगल ट्रायंगल XYZ हा ट्रायंगल दिलेला आहे, अँगल XYZ इज इक्वल्स टू 90 डिग्री, म्हणजे वाय अँगल जो आहे तो किती दिलेला आहे आपल्याला, 90 डिग्री दिलेला आहे। and A, B, C are the length of the sides as shown in the figure. YZ किती आहे बघा, A आहे, इथं XY किती आहे, B आहे, आणि XZ किती दिलेलं आहे आपल्याला, C दिलेलं
आहे. बरोबर आहे. आता काय सांगितलेलं आहे बघा, राईट द फॉलोइंग रेशोज. फर्स्ट रेशो आहे आपला साइन एक्स, टॅन एक्स, कॉस एक्स आणि टॅन एक्स हे आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायचे आहेत. ते फर्स्ट आपण सॉल्व्ह करू. बघा फर्स्ट वन रेशो दिलेला आहे आपल्याला साइन एक्स. आता साइनचा रेशो हा काय असतो तर अपोजिट साइड्स ऑफ अँगल, जो अँगल दिलेला आहे अपॉन हायपोटेनियस. बरोबर, म्हणजे तिथं काय येणार आहे आपला अपोजिट साइड ऑफ अँगल एक्स अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे. आता साइन एक्स म्हणजे कुठला अँगल घेणार आहे बघा, हा अँगल आलेला आहे. बरोबर आहे. अपोजिट साइड काय आहे या ठिकाणी तर वाय झेड अपॉन हायपोटेनियस, 90च्या समोरची जी साइड असते ती हायपोटेनियस असते, ती आहे आपली एक्स झेड. म्हणून साइन एक्स इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, वाय झेड काय दिलेलं आहे आपल्याला, वाय झेड बघा ए दिलेला आहे, त्यामुळे इथं आले ए, आणि एक्स झेड जे आहे ते किती आहे सी आहे, त्यामुळे आपण सी येणार आहे. हे याचं आन्सर. दुसरा रेशो आहे आपला टॅन झेड. आता टॅन झेड म्हणजेच काय असणार आहे तर अपोजिट साइड्स ऑफ अँगल अपॉन ऍडजसंट साइड ऑफ अ अँगल असतो. अपोजिट जो फॉर्म्युला आहे तो प्रत्येक वेळेला आपल्याला राईट करायचा आहे, कारण प्रत्येक वेळेला राईट केल्यामुळं ही एक करेक्ट मेथड आहे. दुसरी गोष्ट प्रत्येक वेळेला लिहिल्यामुळे आपल्याला काय होतं तो बाहेर होतो आणि लक्षात राहतो. बरोबर आहे. त्यामुळे इथं अपोजिट साइड ऑफ अँगल, कुठला अँगल आहे झेड, अपॉन ऍडजसंट साइड ऑफ अँगल कुठला झेड. म्हणून टॅन झेड इज इक्वल्स टू, आता झेड कुठे आहे बघा इथं, अपोजिट साइड कुठली आहे आपली एक्स वाय, अपॉन ऍडजसंट साइड काय आहे आपली वाय झेड. म्हणून याचा रेशो काय असणार आहे आपला अपोजिट बी अपॉन ए असणार आहे, बी अपॉन ए. म्हणून टॅन झेड इज इक्वल्स टू बी अपॉन ए आलेलं आहे. आता आहे आपलं थर्ड वन. थर्ड काय दिलेलं आहे आपल्याला कॉस एक्स. कॉस एक्स काय असतं तर ऍडजसंट साइड ऑफ एन अँगल अपॉन हायपोटेनियस असतं. म्हणून ऍडजसंट साइड ऑफ अँगल, कुठला अँगल आहे या ठिकाणी बघा एक्स अँगल आहे, त्यामुळे इथं आले एक्स अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे. म्हणून कॉस एक्स इज इक्वल्स टू, आता ऍडजसंट साइड एक्स अँगल आहे, एक्सचे ऍडजसंट काय आहे बघा एक्स वाय आहे, म्हणून एक्स वाय अपॉन हायपोटेनियस तीच राहणार आहे एक्स झेड. म्हणून कॉस एक्स इज इक्वल्स टू, आता एक्स वाय म्हणजेच काय होतं आपलं तर बी होतं, आणि एक्स झेड काय आहे आपलं तर सी आहे, म्हणून कॉस एक्स काय आलं आपलं बी अपॉन सी आलेलं आहे. आता लास्ट वन आहे फोर्थ वन, तो आहे बघा टॅन एक्स. आता टॅन एक्स म्हणजेच काय असणार आहे परत एकदा अपोजिट साइड ऑफ एन अँगल अपॉन ऍडजसंट साइड ऑफ एन अँगल असणार आहे. म्हणून अपोजिट साइड ऑफ अँगल, कुठला अँगल आहे आपला एक्स अपॉन ऍडजसंट साइड ऑफ अँगल एक्स. आता या ठिकाणी बघा टॅन एक्स घेतला तर या ठिकाणी अपोजिट साइड कुठली असणार आहे या ठिकाणी वाय झेड असणार आहे. बरोबर आहे. आपण ऍडजसंट साइड काय असणार आहे आपली एक्स वाय असणार आहे. म्हणून टॅन एक्स इज इक्वल्स टू काय आले बघा, आता वाय झेड म्हणजेच काय होतं आपलं ए होतं, आणि एक्स वाय म्हणजेच काय होतं आपलं तर बी होतं. म्हणून टॅन एक्स इज इक्वल्स टू काय आले ए अपॉन बी आलेलं आहे. थर्ड क्वेश्चन बघतोय. इन अ राईट अँगल ट्रायंगल LMN अँगल LMN इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजे एम अँगल किती दिलेलं आहे तुम्हाला 90 डिग्री दिलेलं आहे. बरोबर आहे. एल किती दिलेला आहे 50 दिलेला आहे, एन किती दिलेला आहे 40 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे. राईट द फॉलोइंग रेशोज जे आहेत त्याला काय करायचे राईट करायचे आहेत. आता पहिला रेशो काय दिलेला आहे बघा साइन 50 डिग्री दिलेला आहे. तर आता या ठिकाणी बघा एक एक रेशो सॉल्व्ह करत जाऊया. फर्स्ट वन घेतोय आपण साइन 50 डिग्री. आता मगाशी जे म्हणजे मागचे एक्झाम्पल्स होते त्यात काय दिलं होतं तुम्हाला साइन पी, साइन क्यू, साइन ए, साइन बी, साइन एल अशा पद्धतीने दिलं होतं. बरोबर आहे. पण यामध्ये काय दिलेलं आहे थिटा दिलेलं आहे. आता थिटा म्हणजेच कुठला अँगल असणार आहे ते बघूया. 50 म्हणजेच कुठला आहे बघा इथं एल आहे, म्हणून आपण काय करू शकतो इथं तर साइन एल असंही लिहू शकतो. म्हणजे त्याचा रेशो काय असणार आहे अपोजिट साइड ऑफ अँगल एल अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे. म्हणजे साइन एल किंवा साइन 50 इज इक्वल्स टू काय असणार आहे अपोजिट साइड कुठली आहे बघा या ठिकाणी तर MN अपॉन हायपोटेनियस म्हणजे राईट अँगलच्या समोरची साइड म्हणजे कुठली आहे या ठिकाणी तर LN. ठीक आहे.
सेकंड वन दिले आपल्याला cos 50. आता 50 म्हणजेच परत आले cos L, म्हणजे 50चा अँगल किती आहे L आहे म्हणून अँगल L. परत एकदा काय येणार आहे बघा, कॉसचा फॉर्म्युला रेशो काय असतो आपला, ऍडजसंट साइड्स ऑफ अँगल कुठला आहे L अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे, म्हणजेच इथं cos 50 इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, आता परत एकदा ऍडजसंट साइड म्हणजेच कुठली आहे LM अपॉन हायपोटेनियस परत एकदा काय असणार आहे LNच असणार आहे. जे हायपोटेनियस म्हणजेच काय, हायपोटेनियस ही काय असते 90च्या समोरची जी साइड असते तिला आपण काय म्हणतो हायपोटेनियस असं म्हणतो. थर्ड वन आहे आपला tan 40. आता tan 40 डिग्री म्हणजेच काय असणार आहे बघा, tan 40 म्हणजेच कुठला आहे आपला N आहे, म्हणजे तिथं बघा काय असणार आहे तर अपोजिट साइड ऑफ अँगल N अपॉन ऍडजसंट साइड ऑफ अँगल N. हे फॉर्म्युले म्हणजे रेशोज तुम्हाला बाहेरच पाहिजेत. आता 40च्या समोरची साइड काय आहे बघा, तर LM आहे, म्हणून इथे येणार आहे आपलं LM अपॉन ऍडजसंट साइड काय आहे या ठिकाणी तर MN, म्हणून tan 40 काय असणार आहे या ठिकाणी बघा LM अपॉन MN आलेला आहे. ठीक आहे, आता फोर्थ वन बघूया. फोर्थ वन आहे आपला cos 40. cos 40 म्हणजे परत एकदा बघा N आलेला आहे, बरोबर, म्हणजेच cos काय असणार आहे या ठिकाणी N, बरोबर, म्हणजेच काय आले बघा इथं ऍडजसंट साइड ऑफ अँगल N अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे, आता ऍडजसंट साइड काय आहे N ची ऍडजसंट साइड काय आहे MN आहे, म्हणून cos 40 डिग्री इज इक्वल्स टू काय असणार आहे MN अपॉन ऍडजसंट म्हणजेच हायपोटेनियस किती आहे इथं LN आहे, म्हणजे ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस म्हणून काय आलेले MN अपॉन LN आलेले आहे. हा होता आपला थर्ड क्वेश्चन. फोर्थ वन क्वेश्चन बघतोय काय दिलेलं आहे बघा, इन अ फिगर अँगल ऑफ PQR इज इक्वल्स टू 90 डिग्री, म्हणजे Q अँगल जो आहे या ठिकाणी 90 दिलेला आहे. PQR 90 आहे, PQS पण 90 डिग्री आहे. PRQ इज इक्वल्स टू अल्फा, म्हणजे इथला अँगल अल्फा दिलेला आहे, आणि QPS म्हणजे QPS इथला अँगल काय दिलेला आहे थीटा दिलेला आहे. राईट द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपल्याला राईट करायचे. फक्त थोडंसं वेगळं केलेलं आहे, यामध्ये एकच फिगर आहे आणि त्या फिगरमध्ये दोन राईट अँगल ट्रायंगल तयार झालेले आहेत, आणि त्या दोन राईट अँगल ट्रायंगल वरूनच हा आपला इकडचा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि इकडचा दुसरा ट्रायंगल आहे, बरोबर आहे, तोच यूज करायचा आहे. आणि हे जे क्वेश्चन दिलेले आहेत रेशोज आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. आता पहिल्यांदा बघूया, पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करूया. या ठिकाणी बघा साइन अल्फा, आता साइन अल्फा म्हणजे कुठला अँगल आहे बघा, साइन इंटू अँगल लिहा का, तर इथं PRQ आहे. ठीक आहे, आता साइन PRQ म्हणजे R चा जो साइनचा रेशो काय असतो आपला, तर अपोजिट साइड ऑफ अँगल PRQ अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे, आता इथं बघा साइन अल्फा काय येणार आहे या ठिकाणी, अल्फाची अपोजिट साइड म्हणजे इथला जो हा आहे तो फर्स्ट ट्रायंगल घेणार आहे आपण, बरोबर आहे, म्हणजेच अल्फाची अपोजिट साइड काय आहे बघा PQ, आणि हायपोटेनियस म्हणजे राईट अँगलच्या समोरची साइड म्हणजेच काय आले या ठिकाणी PR आले, बरोबर आहे. दुसरा रेशो आहे आपला कॉस अल्फा. कॉस अल्फा म्हणजे परत एकदा अँगल काय येणार आहे तोच येणार आहे, कॉस अँगल ऑफ PRQ, पण कॉसचा रेशो काय असतो आपला ऍडजसंट साइड्स ऑफ अँगल. ठीक आहे, ऍडजसंट साइड ऑफ अँगल PRQ अपॉन हायपोटेनियस. आता अल्फाची ऍडजसंट साइड म्हणजेच कुठली असणार आहे RQ किंवा QR अपॉन हायपोटेनियस काय असणार आहे तीच असणार आहे PR, म्हणजेच कॉस अल्फा हे काय असणार आहे आपलं तर QR अपॉन PR असणार आहे. ठीक आहे, थर्ड वन, यातला थर्ड वन आहे आपला tan अल्फा, म्हणून tan अल्फा इज इक्वल्स टू टॅनचा रेशो काय असतो आपला तर अपोजिट साइड ऑफ अँगल, अल्फाचा अँगल परत एकदा तोच असणार आहे आपला R अँगल, म्हणजेच अँगल ऑफ PRQ अपॉन ऍडजसंट साइड ऑफ अँगल PRQ काय असणार आहे या ठिकाणी बघा, अपोजिट साइड कुठली आहे आपली PQ, बरोबर आहे, म्हणून PQ अपॉन ऍडजसंट साइड काय आपली QR आहे, पुन्हा आले QR, म्हणून tan अल्फा इज इक्वल्स टू PQ अपॉन QR. ठीक आहे, आता सेकंड क्वेश्चन. सेकंड मधला फर्स्ट आहे आपला साइन थीटा.
साइन थिटा म्हणजेच परत एकदा कुठला अँगल आलाय बघा, QPS. म्हणून साइन अँगल कुठला, QPS इज इक्वल्स टू, साइनचा रेशो काय असतो आपला, अपोजिट साइड ऑफ अँगल काय आहे, QPS अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे, म्हणून साइन थिटा इज इक्वल्स टू, आता थिटाच्या समोरची बाजू कुठली आहे बघा, तर QS आहे, म्हणून इथं आले QS अपॉन हायपोटेनियस म्हणजे राईट अँगलच्या समोरची साईड कुठली आहे, हा आपला सेकंड ट्रायंगल आहे आणि तो यूज करून आपल्याला राईट करायचा आहे, म्हणजे PS असणार आहे. बरोबर आहे. नेक्स्ट कुठला आहे आपला, कॉस थिटा. आता कॉस थिटाचा रेशो काय असतं, परत एकदा कॉस अँगल ऑफ QPS का, तर थिटा अँगल दिलेला आहे त्यामुळे QPS. आता अँगल 3 नावात का लिहिलेले आहेत का, तर यात 2 ट्रायंगल दिलेले आहेत, त्यामुळं जर अँगल P नुसता लिहिला तर अँगल P म्हणजे ह्या साईडचा पण अँगल P येऊ शकतो, त्याच्यामुळे आपण काय लिहिलेलं आहे, QPS या पद्धतीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे आपलं, तर ऍडजसंट साइड ऑफ अँगल QPS अपॉन हायपोटेनियस. आता ऍडजसंट साइड ऑफ QPS काय आहे बघा, ऍडजसंट साइड ऑफ QPS म्हणजे PQ, म्हणजे इकडचा ट्रायंगल घ्यायचा आहे हा आपला, फक्त PQ हा ऍडजसंट आहे म्हणून इथे आली PQ, आणि हायपोटेनियस काय आपली, तर PS आहे म्हणून इथे आले PS. म्हणून कॉस थिटा इज इक्वल्स टू काय आलेले आपले, PQ अपॉन PS आलेले. आता लास्ट जो आहे टॅन थिटा, तो तुम्ही मला त्याचं आन्सर जे आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू.